आपकी अदालतमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्यावर आरोप आहे की यांचे विचार कालबाह्य आहेत. हा आरोप शशी थरूर यांनी लावला आहे. ते म्हणाले की मी खूप आधीपासून बोलत होतो. ही बीजेपीची लोक आमच्या बेडरूम मध्ये डोकावण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ते म्हणाले की हा जो युनिफॉर्म सिव्हिल कोड आणला आहे, यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपवर जी नजर ठेवली जात आहे, तर असं वाटत आहे की ते स्वतःचा हेतू पूर्ण करत आहेत. हे जे काही यामध्ये आम्ही तरतूद केली आहे, ती तरतूद शशी थरूरजी यांच्या सुविधेसाठी नाही केली. ही आम्ही देशातली आपली जी मुलं आहेत, मुली आहेत, जे राहतात त्यांच्या सुरक्षितेसाठी, त्यांची सोय व्हावी, त्यांचे आई-वडील देखील हे जाणू शकतील की आपली मुलं कुठं आहेत. भविष्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर काही काळानंतर काही घटना पडतात. तुम्ही पाहिलं असेल की गोवामधली घटना आहे. एका सूटकेसमध्ये ज्या प्रकारे त्यांना कापून पूर्ण बारीक-बारीक तुकड्यामध्ये एक बॉडी मिळाली होती. कित्येकदा एकमेकांवर आरोप लावत बसतात. कित्येकदा एकत्र राहून सुद्धा मुलं जन्माला येतात. त्या मुलांचा कोणीच रक्षक नसतो. त्यांना कोणतंही नाव मिळत नाही. त्यांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या संपत्तीमध्ये हिस्सा मिळत नाही. त्यांचा देखील विचार केला आहे. आणि विशेष करून आपल्या ज्या बहिणी आहेत, आपल्या ज्या मुली आहेत, ज्या यामध्ये राहतात त्यांची काळजी केली आहे. त्याच्यासोबत पुरुष वर्गाची देखील काळजी केली आहे. आणि ही गोष्ट आता आली आहे की आम्ही जे रजिस्ट्रेशन केलं ते कशाला केलं? आजच्या आधी अशा गोष्टी कधीच आली नाही. यासाठी आले आहेत कारण तुम्ही कायद्यामध्ये लिहिलंय रजिस्ट्रेशन नाही केलं जे लिव्ह इन मध्ये राहत आहेत तर 6 महिन्यांसाठी जेल होऊ शकते. बघा, हे आम्ही सुरक्षेसाठी केलं आहे. मी आधीच म्हणालो की आमचा ध्येय कोणालाही त्रास देण्याचं नाहीये. जे माननीय न्यायालय म्हणत आहे त्याच्या अनुसार आम्ही देखील करतोय. पण कमीत कमी सुरक्षा तर व्हावी मुलांची. आता 2 लोकांमध्ये जर प्रेम आहे, एकत्र राहत आहे, तर रजिस्ट्रेशन करून सांगणार का बघा आम्ही. मी सांगतो, बघा, आज प्रेम आहे. 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर त्यांचं प्रेम गडबडून जातं. तर त्यानंतर ते एकमेकांवर आरोप लावायला लागतात. तुम्ही तो देखील कायदा बनवला आहे की जर दगाबाजी झालीच, मन दुखावलं तर त्याचं देखील रजिस्ट्रेशन करावं लागेल. नाही. रजिस्ट्रेशन नाही. ते तर त्यांना सूचित करावं लागेल की आता आम्ही सोबत राहत नाही. ठीक आहे? त्यांच्यासाठी चांगलं आहे आणि त्यांच्या आई-वडिलांसाठी देखील चांगलं आहे. थोड्या काळानंतर सगळ्यांना समजेल की हा कायदा सगळ्यांच्या चांगल्यासाठी बनवला आहे. कोणालाही टार्गेट करण्यासाठी कसलंच व्यवस्था याच्यात केली नाहीये. आता या जुन्या जमान्यातल्या रूढी परंपरेच्या गोष्टी झाल्या नाहीत की तुम्ही एकमेकांवर जर प्रेम करत आहात तर गावातल्या मोठ्या वृद्धांना सांगा. आता आजकालच्या जमान्यात कुठे आहे सगळं? आजकाल तर सगळं इंटरनेटच्या जमान्यात. आम्ही थांबत नाही आहोत. पण जर ते राहत आहेत तर राहू दे. पण सूचना तर जाऊ दे त्यांच्या आई-वडिलांपर्यंत. कित्येकदा आई-वडिलांसमोर अशी परिस्थिती निर्माण होते की जेव्हा त्यांचा मुलगा-मुलगी कोणत्यातरी घटनेची शिकार होऊन जातात. तर तुम्हीच स्वतः विचार करा की त्यांच्या आई-वडिलांना किती वेदना होत असतील. पूर्ण आयुष्यभर त्यांच्या समोर रडण्याशिवाय काहीच राहत नाही. पश्चातापाशिवाय काहीच राहत नाही. म्हणून आम्ही सरकारने पालक बनून कमिटीने पूर्ण लोकांचे विचार ऐकून त्यावर काम केलं आहे की त्यांची सुरक्षा देखील व्हावी आणि त्यांचं आयुष्य पुढच्या भविष्यासाठी देखील चांगलं व्हावं. हा संशय यासाठी येतोय की थोड्या दिवसांपूर्वी तुम्ही लव्ह जिहादच्या विरुद्ध कायदा बनवला होता. बघा, लव्ह जिहाद सारख्या या गोष्टी या फारच वाईट आहेत आणि आम्ही जे आहे उत्तराखंडमध्ये ही गोष्ट अजिबातच स्वीकार करण्यालायक ही गोष्ट नाही आहे. आणि देवभूमीमध्ये या गोष्टीला अजिबातच स्थान नाहीये. देवभूमी पवित्र आहे आणि पवित्रच राहिली पाहिजे. आता बघा, राहुल गांधी तर प्रेमाची दुकानं उघडत आहेत आणि तुम्ही प्रेमाच्याच दुकानावर पहारेकरी लावत आहात. नाही, असं काही नाही. आम्ही तर सगळ्यांच्या समानतेसाठी करत आहोत. आता कोणीतरी म्हणत होतं की धामीजींनी लग्न केलं, मुलं झाली, आनंदाने जगत आहेत. मग आमच्या खोलीमध्ये का बघताय तुम्ही? कोणालाच बघत नाहीये. सगळ्यांसाठी मी म्हणालो की सुरक्षेसाठी हे करत आहे. असे कायदे जेव्हा येतात धामीजी, तर त्याचा फायदा पोलीस प्रशासनची लोक उचलतात आणि तरुणांना त्रास द्यायला लागतात. नाही, अजिबात हे तुम्ही खूप चांगलं केलं आणि लाखो करोडो लोक नक्कीच मला तुमच्या माध्यमातून ऐकतील. तुम्ही प्रश्न विचारला, मी तुमचं खूप आभार मानतो की यामध्ये पोलीस प्रशासन कोणीही याचा फायदा उचलू नये, कोणासोबतही अन्याय करू नये.
यासाठी आम्ही हा ठराव पास झाल्यानंतर आता हा ठराव पास झाल्यानंतर कायद्याच्या रूपामध्ये त्याला परिवर्तित करायचं आहे. त्याच्या आधी आम्ही कमिटी बनवली आहे, की कोणत्याही प्रकारचं कोणतंही अ, गैरवर्तन, कोणत्याही प्रकारचा अन्याय, कोणत्याही प्रकारचा जास्त दबाव किंवा अनावश्यक स्वरूपाने लोकांना त्रास देणं, या सगळ्यापासून त्याला जे आहे, त्याला पूर्णपणे एक मॉडेलच्या स्वरूपात बनवू. जसं आम्ही उत्तराखंडमध्ये सगळ्यात आधी लागू केला आहे. तर कुठे ना कुठे उत्तराखंडमध्ये लागू झाल्यानंतर देशातल्याही इतर राज्यात देखील याला लागू करतील. तर यामुळे आम्हालाही काळजी देखील आहे आणि हे आमचं काम आहे, दायित्व आहे, की आम्ही हा कायदा बनवण्यामध्ये आणि तो लागू करण्यामध्ये एक असं उदाहरण ठेवू, की जे येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांसाठी एक चांगलं यामध्ये एक उदाहरण तरतूद आहे, ठरेल. की शेजारचा जर तक्रार करू शकतो, की माझ्यासमोर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो आहे. तर शेजारी तर कधीच कोणाला आनंदी बघू शकत नाही. रोजच तक्रार करेल. नाही, या प्रकारचं काहीच नाहीये. अशी कोणतीच व्यवस्था नाहीये, की केवळ रजिस्ट्रेशन आहे, सूचना देऊन ठेवू आणि त्यांच्या आई-वडिलांपर्यंत ही गोष्ट पोहोचेल. ते देखील जे मुलं 18 ते 21 वयामधलीच आहेत. 18 वर्षापेक्षा लहान असतील, 21 वर्षापेक्षा लहान असतील, तर त्यांची सूचना त्यांच्या आणि अजून आई-वडिलांपर्यंत एक असा जाईल. प्रश्न आहे, आणि की लग्नामध्ये यात काही नवीन व्यवस्था नाहीये. आधी देखील आपल्या इथे जे मॅरेज रजिस्ट्रेशन वगैरे होतं किंवा कोर्ट मॅरेज जेव्हा होतं, तर त्यात देखील आई-वडिलांना जातेच. आधीपासूनच जात आहे. ही व्यवस्था आधीपासूनच आहे. बघा, मुसलमानांमध्ये ही परंपरा आहे, की आपापसात लग्न होऊन जातं. कोणी कझिन असेल तर त्याच्यासोबत लग्न होऊन जातं. आता मी ऐकलंय, की हा नवीन कायदा जो आहे, यामध्ये कोणी मावशीसोबत, कोणी मावशीच्या मुलीसोबत, मुलासोबत किंवा आपसात लग्न नाही होऊ शकत. हा कायदा खूप मोठा आहे. त्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टींची व्यवस्था केली गेली आहे. पण ज्या कोणत्या धर्मामध्ये मान्यता आहे, ज्या धर्मामध्ये ज्या मान्यता चालत आल्या आहेत, त्या मान्यतांसोबत अजिबात कसली छेडछाड केली गेली नाही, नाही. तुम्हाला मी सांगतो बघा, हे कायदे मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. लिहिलंय, की यूसीसी लागू झाल्यानंतर उत्तराखंडामध्ये बहीण, भाची, पुतणी, मावशी, आत्या, चुलत बहीण, आतेबहीण, मावस बहीण, आई, सावत्र आई, आजी, सावत्र आईची आई, आईची आई, आईची आजी, बहीण, सावत्र आजी, वडिलांची पणजी, वडिलांची सावत्र आजी, वडिलांची आजी, सावत्र वडिलांची आजी आणि आईची आजीच्या विधवा, मुलाच्या नातवाची विधवा, मुलाची नाही, नाती, नाही. पणतीची विधवा, मुलाची नाती, नातीची विधवा आणि यांच्यावर लग्न होऊ या शकत प्रकारची नाही. कोणतीच व्यवस्था केलेली नाहीये हे. असं नाहीये. असं नाहीये. जी लग्न जशी होत आले तशीच चालेल. मी चला, आधीच हे सांगितलंय. ऐकून लोकं खूप खुश होतील, की जशी लग्न होणार त्या होती प्रकारेच तशीच होईल. होणार आहेत. जनितामधून प्रश्न घेऊया. राहुल गांधी म्हणतात की बीजेपी मंदिराच्या नावावर वोट मागतात आणि धर्माच्या गोष्टी करतात आणि फार प्राचीन विचाराचे आहात तुम्ही. तर ह्यावर तुमचं काय म्हणणं आहे? राहुल गांधीजी काय असे इच्छित होते, की अयोध्येत श्रीरामचं मंदिर बनू नये? बघा, पूर्ण देश, पूर्ण जग कित्येक वर्षांपासून याची वाट बघत होते, की श्रीरामांचं अयोध्यामध्ये जिथं त्यांचा जन्म झाला, तिथं त्यांचं मंदिर बनलं पाहिजे. मंदिर बांधलं यात राजकारणाचा मुद्दा कुठून आला? यात कोणतंच राजकारण नाहीये आणि राम तर आपलेही आहेत, त्यांचेही आहेत आणि जे रामाला मानतात, राम त्यांचे आहेत. आपण सगळे रामाला मानणारे लोक आहोत ना. राष्ट्रभक्त पण आहोत. जे राष्ट्रभक्त आहेत ते रामभक्त आहेत. आता तर अबू धाबीमध्ये देखील मंदिर बांधलं गेलंय. आता तर पूर्ण जगभरामध्ये तुम्ही बघा तिथे बांधले गेले जिथे आपण म्हणायचो की अरब कंट्री आहे, सौदी अरब आहे, दुबई आहे, अबू धाबी आहे. अशा स्थानांवर जगभरातलं एक मोठं मंदिर बनत आहे. अबू धाबीमध्ये ज्याचं प्रधानमंत्रीजींनी उद्घाटन केलं आहे. तर आज पूर्ण जग हे आज मंदिरामध्ये जात आहे आणि मंदिर जाणं, रामाचं नाव घेणं हे काही वाईट गोष्ट आहे का? पण धामीजी, संधीची गोष्ट असते. बोगद्यामध्ये मजूर फसले होते. त्यांच्या जीवावर बेतलं होतं. आंतरराष्ट्रीय विशेष तज्ञ त्यावर लक्ष देत होते आणि तुम्ही म्हणालात, की तिकडचे जे देव आहेत, बाबा बोकनाथजी नाराज झालेत. त्यांचा प्रकोप झाला आहे म्हणून तिकडे सगळे फसले आहेत. एक तर मी जो सिलक्यारा बोगदा, जो आता जवळपास पूर्ण वाह्याच्या मार्गावर आहे. 30 किलोमीटरच्या जवळपास बोगदा आहे. आणि 3.5 किलोमीटर आता पूर्ण व्हायचं बाकी आहे. आणि अचानक 12 नोव्हेंबर 2023ला अचानक मलबा आला आणि त्या मलब्यामध्ये आपले 41 भाऊ त्याच्यात फसले गेले. आणि खूप कठोर परिश्रम आले त्यामध्ये. पहिल्या दिवसापासून कारण दिवाळीचा पहिला दिवस होता 12 तारखेला. आणि
अशा सूचना आल्या की मजूर आतमध्ये फसले आहेत. तर नेहमी असं होतं की काम चालू असलं तर कुठे ना कुठे असा अडथळा येतो. मला वाटायचं की हे जे काम आहेत, ते होऊन जाईल. आता जे-सी-बी लागतील, पोकलँड लागतील, मलबा हटवण्यात येईल आणि सगळे मजूर जे आहेत ते बाहेर येतील. पहिल्या दिवशी काम सुरू झालं. जे-सी-बी लावले गेले, पोकलँड लावले गेले, थोडासा मलबा हटवण्यात आला. जेवढा हटवण्यात आला त्याच्यात कित्येक पटीने ते पुन्हा पडत होता. त्याच्यानंतर ह्यूम पाईप जोडले गेले, दुसऱ्या मशीन चालू केल्या. ह्यूम पाईप्सने काही मीटर पाईप थोडा आतमध्ये गेला. पुश केला गेला पाईपला. 5-7 मीटर गेल्यानंतर तो थांबला. समोर एक कठीण खडक आला होता. दगड आले. असं करता खूप दिवस गेले. नंतर अशी परिस्थिती आली, की ही मशीन अजिबात पुढे सरकायला तयार नाही. काही 4-5 दिवसानंतर आणखी इंजिनिअर्स बोलावण्यात आले. माननीय प्रधानमंत्रीजी प्रत्येक दिवशी असा कोणताच दिवस गेला नाही, ज्या दिवशी त्यांनी एकदा नाही, दोनदा नाही, 3-3 वेळा ते वारंवार विचारत होते, की आता मजुरांची काय स्थिती आहे? आता कसे आहेत? त्यांच्या खाण्याची काय सोय केली आहे? पाईपमधून रेशन जातंय की जात नाहीये? पाईप किती मोठे आहे? मशीन्स आल्या की नाही आल्या? तर त्यांना सांगत होतो, तर त्यांचं पूर्ण कार्यालय देखील तिथून जोडलं गेलं होतं. इंदोरवरून ऑगर मशीन, जी अमेरिकामधली टेक्नॉलॉजी आहे, ऑगर मशीन मागवली गेली. ती ऑगर मशीन देखील गेली 21 मीटरपर्यंत गेली. 21 मीटर अंतरावर गेल्यानंतर पुन्हा अडकली. मग काय तरी त्यामध्ये सऱ्या अडकला गेला. मग त्या सऱ्याला कापल्या गेल्या. मग आम्हाला वाटलं, की आज 7-8 दिवस झाले आहेत, तर आता हे जास्त वेगाने पुढे जाईल. देवाच्या कृपेने जे आहे, आता कोणतीही अडचण येणार नाही. मग ते 33 मीटरवर जाऊन परत थांबलं. मग त्याच्यानंतर जे आहे, हैदराबादवरून मशीन मागवण्यात आली, इंजिनिअर्स बोलावण्यात आले. मग पुन्हा त्यांनी वेगाने काम करायला सुरुवात केली. 12 दिवस झाले. 12 दिवसानंतर पुन्हा मशीन अडकली. आता थांबलीच नाही. आता काय झालं, की पूर्णच्या पूर्ण मशीन जी आहे, आज जाऊन ती तुटली. पुढचा भाग तुटला आणि जो पाईप जात होता, जो समोर पाईप जात होता, तो पाईप 4 मीटर इतका बेंड झाला. त्याला मागून पुश केलं जात होतं, तर पुढे मोठे सऱ्या लागल्या कारणाने तो पूर्ण बेंड झाला. आता आज जाऊन ते की आज जाऊन आम्ही बघावं कसं? बघण्यासाठी त्याला आधी पूर्ण कापणं गरजेचं होतं. तर 1 तास 3 तासामध्ये 1 मीटर पाईप कापला जायचा. 1-1 मीटर ऑगर मशीन ते कापत होती. 48 मीटर कापून काढण्यात आलं. त्यामध्ये 3 दिवसाचा कालावधी लागला. 3 दिवसानंतर जेव्हा पूर्ण मशीन बाहेर आली, मग त्यांना रेट मायनर्सना, जे खाली खोदकाम करणारे लोक असतात मातीमध्ये, त्यांना पाठवण्यात आलं. तर ते म्हणाले, की पाईप जो पूर्ण आहे, बेंड झाला आहे. मग तो पाईप कापण्यात आला. जे वेल्डिंग मशीनची कापण्यासाठी असते कटर, त्याच्याने कापून बाहेर काढण्यात आलं. मग वाटलं की आता हे 58 मीटरवर, 56 मीटरवर, 10 मीटरवर आत टाकल्यानंतर, की आता तर हे आरपार होऊन जाईल. मग आम्ही प्रयत्न केले की 1 दिवस, 2 दिवस करताच राहिलो. पण पुन्हा जाऊन तो मध्ये अडकला. मग पुन्हा तुमच्या सगळ्या टेलिव्हिजनवर एक साथ हल्ला चढवला की जे आहे की 28 तारखेला जे आहे तो ब्रेक थ्रू झाला आणि सगळे मजूर बाहेर आले आहेत. आणि तोपर्यंत ते मजूर बाहेर आलेच नव्हते. हे सकाळी 2 वाजता हा हल्ला झाला. सगळ्या चॅनलवर हे प्रसारित झालं. आणि मी देखील एका कार्यक्रमाला तिथूनच गेलो होतो. मी तिथूनच काम करत होतो आणि प्रधानमंत्रीजींना सगळी माहिती तिकडची रोज देत होतो. जसं की आता किती प्रोग्रेस झाली आहे, कसली गरज आहे. तर संध्याकाळी 3च्या दरम्यान मी परत आलो. तर मी म्हणालो, की सगळ्या टेलिव्हिजनवर असं चालू आहे आणि इथे तर पाईप आरपार झालेलं नाही. सगळ्या ठिकाणी चुकीच्या सूचना गेल्या. लोक आनंद व्यक्त करायला लागले, कारण दिवाळीसारखं पूर्ण देशभरामध्ये एक असं वातावरण निर्माण झालं. संध्याकाळी 7च्या सुमारास जाऊन तो पाईप आतमध्ये गेला आणि तेव्हा कुठे आम्ही या मजुरापर्यंत पोहोचू शकलो. मजूर परत आले. मजुरांना काढण्यासाठी जो 3 तासाचा वेळ लागणार होता, तो वेळ मात्र अर्ध्या तासाचा लागला. कारण आम्ही ट्रॉलीची सोय केली होती, की एक-एक मजुराला आम्ही ट्रॉलीतून बाहेर काढू. पण आम्हाला तिथून ट्रॉलीमधून एकही मजूरला काढण्याची गरज नाही पडली. कारण जसं पाईप आरपार गेला, सगळे मजूर स्वतः बाहेर निघाले. आणि यामध्ये यामध्ये जिथे बघा, बाबा बोखनाथबद्दल तुम्ही बोलतात, तर बाबा बोखनाथजींचा मोठा आशीर्वाद होता.
त्यांच्या कृपेने सगळे सुरक्षित तुमच्याबरोबर बाहेर जे आले. इंटरनॅशनल एक्सपर्ट होते आर्नॉल्ड ड्रिक्स, त्यांना देखील बाबा बोकनाचे दर्शन करायला घेऊन गेलात, पूजा करायला. हो, नक्की. आम्ही बाबा बोकनाथजी यांच्या कृपेने एवढा मोठा काम झाला आणि प्रधानमंत्रीजींचं यात खूप मोठं मी म्हणेन की त्यांच्या देखरेखीखाली आणि ज्या कोणत्या टेक्नॉलॉजीची आम्हाला गरज पडली, जे काही काम आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला याची गरज आहे, असं-असं झालं पाहिजे, इथून आम्हाला ही मशीन गरजेची आहे, इथून ऑगर मशीन पाहिजे, इथून रेट मायनर्स पाहिजेत, सगळ्या गोष्टी त्यांनी पाठवल्या. याच कारणामुळे हे शक्य झालं असं मी म्हणेन. असा क्षण आला असेल की तुम्हाला वाटलं असेल की आता शक्य नाही होणार, यांचं बाहेर पडणं आता थोडं कठीण हो, झालं? नक्कीच 48 मीटरवर जाऊन जेव्हा ते थांबलं, जेव्हा 48 मीटरवर जाऊन जे थांबलं आणि पाईप पूर्ण कापण्याची स्थिती आली, बेंड झाला होता, पूर्ण पाईप पुढून बेंड झाला होता, तर त्यावेळेस मला देवाव्यतिरिक्त काहीच दिसत नव्हतं मला. मी वरच्या दिशेने बघत होतो, की म्हटलं, की "बाबा बोकनाथ तुम्ही कृपा करा." आणि आम्ही खूप कठीण परिस्थितीमध्ये अडकलो होतो. कारण आम्ही वरून देखील ड्रिलिंग करत होतो. ते ड्रिलिंग आम्ही थांबवलं होतं. जे हॉरिझॉन्टल ड्रिलिंग होतं, ते ड्रिलिंग थांबवण्यात आलं. व्हर्टिकल ड्रिलिंग देखील थांबवलं. केवळ एकाच दिशेने आम्ही जात होतो, तिथून पाईप टाकत होतो. सगळे रस्ते ऑप्शन्स बंद आम्ही केले होते. आणि हा ऑप्शन आमच्या अगदीच बंद पडला जवळ पोहोचल्यानंतर. आम्हाला वाटलं, की आता काय होईल? पण देवाची खूप मोठी कृपा झाली तर बाबा ही बोकनाथ यांची. टेक्नॉलॉजीची कमाल होती की देवाची कृपा होती? टेक्नॉलॉजी पण होती, लोकांचे प्रयत्न देखील होते. आपल्या प्रधानमंत्रीजींचा देखील वरून सगळ्या गोष्टींचा सहयोग होता आणि बाबा बोकनाथ यांची तर कृपा होतीच. सगळ्यांचीच कृपा होती, देवाची कृपा देखील होती आणि इतके लोक जगभरातले लोक जे प्रार्थना करत होते, त्यांच्या भावना देखील देवापर्यंत पोहोचत होत्या आणि देव देखील कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आमची मदत करत होते. जो कठीण काळ समजत होतो आम्ही, ते कठीण काळ देखील देवाने पार केला आणि सगळ्यांना आता सुरक्षितपणे बघा, बाहेर तुम्ही काढलं. म्हणता की देवाची मदत मिळते, देवभूमी आहे, तिथे बाबा केदारनाथ आहेत, बद्रीनाथ आहेत, गंगोत्री आहे, यमुनोत्री आहे. त्या उत्तराखंडमध्ये प्रत्येक काही दिवसांनी आपत्ती येते. कधी जोशीमठमध्ये भेगा पडतात, जमीनसुद्धा खालून खचायला लागते. नक्कीच हे बघा, समस्या तर येतात, आव्हान येतात आणि आम्ही सगळे उत्तराखंडवासी या आपत्तींचा स्वीकार करतो आणि देवाच्या कृपेने देवभूमी आहे. मोठ्या आपत्ती पण आमच्या अगदी सुरळीतपणे तर त्या पार होतात, ही देवांचीच कृपा आहे.